आता आपण करतोय पापड मेथी भाजी. त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे ही भाजी पोटासाठी अत्यंत चांगली असते. हो. बरोबर. चला काय करायची कृती. आपण पॅन मध्ये आता तेल गरम करूया. बर. बस आता तेल गरम होईपर्यंत मला सांगा की तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये इन झालात. हो. ॲज अ अकाउंटंट. हो. तुम्ही सगळे अकाउंट्स पाहता. आता तुमच्या मिस्टरांनी जे स्वप्न घेऊन कंपनी सुरू केली त्या स्वप्नात आता तुम्ही भागीदार झालात. हो. मग आता दोघं मिळून तुमचं काय स्वप्न आहे, त्या कंपनीला कुठपर्यंत न्यायचं तुम्हाला. आम्ही लवकरच एक सेकंड ब्रांच उघडतोय आमच्या कंपनीची. कुठे उघडणार ती. श्रीरामपूरमध्ये. एक आम्ही नगरमध्ये आहेच. आता श्रीरामपूरमध्ये युनिट चालू होत आहे. त्यांचे असे बरेच ब्रांच करायचे स्वप्न आहे त्यांना. रायपूर वगैरे बऱ्याच ठिकाणी जायचंय असं. बर. नवीन ठिकाणी कोणी एमडी किंवा अकाउंटंट हवाय का तुम्हाला. नक्की बोलू. नाही मला खवई इगरीच खूप प्रिय आहे पण मी ते करीन ओघायोगाने जसं वेळ मिळेल. चालेल. आम्हालाही आनंद होईल तुम्ही आमच्या परिवारात आलात तर. अरे प्रश्नच नाही. आता तेल गरम झालेलं आहे. काय करायचं पुढे. आता आपण त्यात मोहरी. बर. जिरे. जिरे. थोडी हिंग. थोडे मेथी दाणे टाकूया मग मिरची टाकू म्हणजे ती जळणार नाही. हे भिजवून घेतलेले मेथी दाणे आहेत ना. हो. 6 ते 7 तास भिजवायचे. ही जर अर्जंट करायची असेल तर डायरेक्ट आपण बॉईल पण करू शकतो. फक्त लक्षात ठेवायचं मेथी दाणा फुटून नाही द्यायचा. बर. आणि बॉईल केलेलं पाणी किंवा भिजवलेलं पाणी काढायचं म्हणजे भाजी जास्त कडू होत नाही. बर ठीक आहे. मग आता काय घालायचं. तिखट. लाल तिखट. हळद. मग पुरे. हो. आता पूर्ण मेथी टाकून द्या. बर. पाणी टाकायचं. वासामध्ये एक कडवटपणा आहे. हो है ना. याच्यासाठीच मेथी चांगली धुवून घ्यायची. ज्यात भिजवलंय किंवा बॉईल केलंय ते पाणी काढायचं आणि दुसऱ्या पाण्यात ती भाजी करायची. बर. माझ्या आता असं एक लक्षात आलंय की तुम्ही जैन फूड खा, तुम्ही साऊथ इंडियन खा, तुम्ही पंजाबी खा. जसं आता तुम्ही म्हणालात की मेथी असल्यामुळे तुमच्या पोटाला हे खूप फायदेशीर असतं. या प्रत्येक खाद्य परंपरेमध्ये ना आपल्या तब्येतीसाठी काहीतरी उपयुक्त दिलेलं आहे. हो. म्हणजे आपण म्हणतो की त्या त्या प्रांताची ती भाजी पण तिथल्या वातावरणानुसार आणि त्या परंपरा म्हणा किंवा तिथल्या खाद्य संस्कृतीनुसार त्याला आपल्या तब्येतीशी निगडीत काहीतरी गुणकारी त्याला एक असा गुण दिलेला आहे. बरोबर. एकदम बरोबर. क्या बात आहे. आता याला उकळी आली. आता उकळी आली. आता पापड टाकायचं. लगेच घालायचे. बस ते भिजले की गॅस बंद करायचं. अरे वा. झाली पापड मेथी भाजी. झाली भाजी. क्या बात आहे. झालं ते पापड आता हे झाले. संपली भाजी झाली. गॅस बंद करा. कशासोबत खाऊ शकतो आपण ही. आपण कोरी पण खाऊ शकतो. जसं मी म्हटलं आम्ही उपास सोडताना ही भाजी खातो आणि तुम्ही चपाती बरोबरही फुलक्या बरोबरही खाऊ शकता. क्या बात आहे. पापड मेथी भाजी जरा काहीतरी वेगळं आहे. छान गुणकारी आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या. पटकन होणाऱ्या भाजीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. जैन थाळी स्पेशल पापडाची मेथी भाजीसाठी लागणारे साहित्य. पापडाचे तुकडे, मोहरी, लाल तिखट, भिजवलेले मेथीचे दाणे, जिरं, हळद, हिंग आणि मीठ. कृती. प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, भिजवलेले मेथीचे दाणे, लाल तिखट, हळद आणि पाणी घालून सर्व मिश्रणाला एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये पापडाचे तुकडे घालून त्याची भाजी तयार करून घ्यावी. आपण करतोय एक मोगलाई पद्धतीची थाळी आणि त्याच्यासाठी आपण स्पेशल रेसिपीज करतोय. आपण करतोय मटन कोरमा आणि मुर्ग वाजित अली. मटन कोरमा आपण शिजायला लावलेला आहे आणि इथे मुर्गसाठी आपण चिकन स्टफ करून ते शिजतंय आपलं चिकन इथे. त्याचबरोबर इथे मी ग्रेव्ही तयार करतोय. ग्रेव्ही करण्यासाठी आपण तूप गरम करून त्याच्यात आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली. कांदा परतून घेतलेला आहे. आता मी काजू आणि खोबऱ्याची जी पेस्ट आहे आता साधारणपणे अर्धी वाटी खोबरं असेल त्याच्यामध्ये एक 12 ते 15 काजू टाकलेले आहेत. थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. अशी ही पेस्ट त्याच्यामध्ये टाकली अर्धी वाटी. या पेस्टला शिजवून घेतो एक 4-5 मिनटं. त्याचबरोबर आपलं हे चिकन पण इथे आता जवळपास शिजतच आलेलं आहे. छान होतं ते चिकन एकदम. मटनचं काय आता शिजलं आहे जवळपास. एक मला वाटतं एक 5 ते 10 मिनटात हे अजून होऊन जाईल मटन पण. एक काम करतो मी याच्यामध्ये आता मला ज्या बाकीच्या गोष्टी टाकायच्या आहेत त्या टाकतोय. जावित्री पूड टाकतोय. 1 चिमूट वेलची पूड. हे केसराचं जे दूध आहे म्हणजे आपण गरम दुधामध्ये केसर भिजवून घेतलेलं आहे ते टाकतोय फ्लेवरसाठी. या सगळ्या गोष्टी अरोमा वाढवण्याच्या दृष्टीने आहेत. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडं दही. 3 चमचे दही टाकलेलं आहे आणि हे गॅसच्या बाहेर काढून
त्याला मिक्स करून घेतोय पहिले. ह्याच्यात टाकणार थोडं पाणी. हाई गॅस बंद करतोय. आता चिकन शिजलेलं आहे. एक 2 मिनिटानंतर आपण त्याला बंद करू आणि ही ग्रेव्ही पण आता उकळायला पाहिजे. एक याला 10 मिनटं शिजवायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आता मी गरम मसाला टाकणार आहे. गरम मसाला टाकला साधारणपणे 3 चिमूट आणि मीठ, रोज वॉटर. हे चिकन शिजलेलं आहे. आता गॅस बंद केलेला आहे. इथे मी प्लेट घेतलेली आहे शाही तुकडा करण्यासाठी. तळून घेतलेला ब्रेड आहे ते शुगर सिरपमध्ये मी बुडवून घेतलेलं आहे आणि या प्लेटवर ठेवतोय. याच्यावर टाकतोय रबडी, ड्रायफ्रूट्स. शाही तुकड्याची पण तयारी झाली आहे आपली. खास ही काजू आणि कोकोनट याची ग्रेव्ही आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे. एक 2-3 मिनटानंतर मी याला बंद करणार आहे, गॅस बंद करणार आहे. आपली ही ग्रेव्ही पण आता तयार झालेली आहे. इथे चिकनही तयार आहे आणि मटण तयार आहे. इथे आपण शाही तुकडा पण तयार करून घेतलेला आहे. त्याचबरोबर बाकीची जी तयारी आहे, सीख कबाब आहे, दाल सुलतानी आहे, पुलाव आहे, या सगळ्या गोष्टी मी रेडी करून घेतलेल्या आहे. मी एक काम करतो, या सगळ्या गोष्टी आपल्या थाळीमध्ये अरेंज करून घेतो आणि मला खात्री आहे तुम्हाला या रेसिपी नक्की आवडतील. तर ह्या रेसिपी आपण कशा केल्या याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. मुगलाई थाळीसाठी लागणारे साहित्य: मटण, शुगर सिरप, बोनलेस चिकन, तळलेले ब्रेडचे तुकडे, काजू आणि खोबऱ्याची पेस्ट, कांद्याची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, दही, पनीर, रबडी, बदामाची पेस्ट, कापलेली रंगीत सिमला मिरची, तूप, धनेपूड, लिंबू, वेलची पूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची, खडा मसाला, काजू आणि बदामाचे काप, गरम मसाला, गुलाब पाणी, दुधात भिजवलेले केशर, जायपत्री पूड, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम बोनलेस चिकनचा तुकडा मध्यभागी कापून घ्यावा. चिकनचा तुकडा एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये 1 ते 2 चमचे आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ, लिंबाचा रस आणि गरम मसाला घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून त्यामध्ये खडा मसाला, 1.5 चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आणि 1 वाटी कांद्याची पेस्ट घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. त्यानंतर 1 चमचा धनेपूड, लाल तिखट, 150 ग्रॅम मटणाचे तुकडे, 2 चमचे बदामाची पेस्ट, अर्धी वाटी फेटून घेतलेलं दही, गरम पाणी आणि मीठ घालून मटण नीट शिजवून घ्यावं. एका बाउलमध्ये 1 वाटी कुस्करलेलं पनीर घेऊन त्यामध्ये कापलेली रंगीत सिमला मिरची, कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, वेलची पूड, गरम मसाला, मीठ, बदामाचे काप आणि दही घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. पनीरचं तयार सारण मॅरिनेट केलेल्या चिकनच्या मध्यभागी एका रेघेत भरून चिकनचा रोल तयार करून टूथपिकने जोडून घ्यावा. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून चिकन रोल शॅलो फ्राय करून घ्यावा. एका फ्राईंग पॅन मध्ये 2 चमचे तूप गरम करून त्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा घालून नीट परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी काजू आणि खोबऱ्याची पेस्ट, 3 चमचे दही, पाणी, गरम मसाला, मीठ आणि अर्धा चमचा गुलाब पाणी घालून रस्सा तयार करून घ्यावा. कढईमधील मटण शिजल्यानंतर त्यामध्ये जायपत्री पूड, वेलची पूड आणि दुधात भिजवलेलं केशर घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. एका बाजूला तळलेले ब्रेडचे तुकडे शुगर सिरप मध्ये बुडवून एका प्लेट मध्ये ठेवून त्यावर रबडी आणि काजू बदामाचे काप घालून शाही तुकडा तयार करून घ्यावा. तयार पदार्थ एका थाळीमध्ये ठेवून मोगलाई थाळी सर्व्ह करावी. अशी जर थाळी आपल्या समोर असेल ना तर सगळ्या डिशेसना न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे फुर्सत में मस्त एन्जॉय केलं पाहिजे. मंडळी, या रेसिपीज आजच्या या कशा झाल्या तुम्हाला सांगतो. मी जरा टेस्ट करतो आणि सांगतो. ग्रेव्ही एकदम सिल्की आणि स्मूथ झाली आहे. आज मंडळी एक चायनीज थाळी करायचा मूड आहे, ज्याच्यामध्ये स्टार्टरपासनं ते सूप, नंतर मेन कोर्स असेल, राईस असेल आणि डेझर्ट असेल.